Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळावे या मागणीसाठी विद्यार्थी पोहोचले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात। नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। याबाबत काही तासांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या प्रशासनाने दखल घेत नंदुरबारच्या दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली। आज आम्ही अक्कलकुवा तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफळी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधी स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो। कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अक्कलकुवा तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफळी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये 12 सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या, परंतु त्या बदलीच्या जागेवर 13 सप्टेंबर पासून ते शिक्षक द्यायला पाहिजे, ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या 15 शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहे आणि आज ते 25 दिवस होत आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही। त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। तर कलेक्टर महोदयांनी 2 दिवसात शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 12 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या होत्या। मात्र अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेलं मांडवा केंद्र आणि वडफळी केंद्रासह नर्मदा पट्ट्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या। मात्र 25 दिवस उलटल्यानंतर देखील या परिसरातील 15 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शिक्षकच नसल्यामुळे तिथल्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार इथे येऊन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं। येणाऱ्या 2 दिवस प्रत्येक शाळेला शिक्षक मिळणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी यावेळी दिलं। दरम्यान याची तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनानं तात्काळ नवशिक्षकांची नियुक्ती केली असून यापैकी 5 शिक्षक हे नोकरीवर हजर झाले असून एकही शाळा शिक्षक विना राहणार नाही असं आश्वासन जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून देण्यात आलं है। 2 दिन पहले माननीय कलेक्टर मैडम के पास लगभग 50 बच्चे गए थे ये कंप्लेन लेके कि उनके वहाँ पे शिक्षक तैनात नहीं है। उसको लेके हमने पूरा तपासनी की है और हमें पता चला है कि 2 केंद्र है हमारे पास, मांडवा केंद्र और वडफळी केंद्र। मांडवा केंद्र में हमारे पास 27 स्कूल्स हैं और वडफळी केंद्र में 22 स्कूल्स हैं। टोटल मिला के इन दोनों केंद्रों को मिला के लगभग 1200 बच्चे इधर पढ़ते हैं और एक केंद्र में लगभग 10 से 15-20 के आसपास स्ट्रेंथ है हर केंद्र की। तो इन केंद्रों में 35 टीचरों की बदली हो गई थी अभी बदली सत्र के दौरान। इसके बाद हमने प्रत्येक ये इंश्योर किया है कि प्रत्येक शाला में प्रत्येक केंद्र में शिक्षक रहना चाहिए। हमने 9 टीचर्स की नियुक्ति वहाँ पे की है, उसमें से 5 टीचर है जो वहाँ पे हजर झाले हो गए हैं और जो बाकी टीचर्स हैं उनको उनके अगेंस्ट हमने नोटिस निकाल दिया है। अगर वो 1 या 2 दिन में हजर नहीं होते हैं तो उनके अगेंस्ट हम कार्रवाई करेंगे और हर एक शाला में बच्चे के लिए शिक्षक उपलब्ध है। वहाँ पे हमने कंत्राटी शिक्षक भी लगाए हैं, परमानेंट शिक्षक भी लगाए हैं और युवा प्रशिक्षण के जो युवा हैं उनको भी लगाया है। दरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांची अवघ्या काही तासातच प्रशासनानं बातमीची दखल घेत शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून घेतलेल्या निर्णयाचं यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे। मुंबई तकसाठी रोहिणी ठाकूर, नंदुरबार।